ओके, त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे की एक्सप्लेन द 3 कॉम्पोनंट्स, मेन कॉम्पोनंट्स ऑफ ॲटिट्यूड शेपिंग ह्युमन बिहेवियर विथ सुटेबल एक्झाम्पल. मानवी वर्तनाला आकार देणाऱ्या अभिवृत्तीच्या 3 मुख्य घटकांचे योग्य उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या. ओके, सो आपल्या सिलेबसमध्ये टॉपिक आहे अभिवृत्ती. अभिवृत्तीचे 3 घटक असतात, अफेक्शन, बिहेवियर, कॉग्निशन. भावनात्मक घटक, वर्तनात्मक घटक आणि संकल्पनात्मक घटक. भावना, वर्तन करण्यामागची प्रेरणा आणि विचार. तर मग हे जे 3 घटक आहेत, प्रश्न बघा, तुम्हाला फक्त नीतिशास्त्र शिकून काही फायदा होत नाही, नुसती पुस्तकं वाचली म्हणून नीतिशास्त्र कळणार नाहीये. तुम्हाला क्लासमध्ये बसून नीट समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पण अँसर रायटिंग स्किल का महत्वाचं असतं. इथं त्यांनी काय म्हणलेलं आहे की हे जे 3 मेन कॉम्पोनंट आहेत, मानवी वर्तनाला आकार देणाऱ्या अभिवृत्तीच्या 3 मुख्य घटकांचे उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या. की हे 3 घटक ओके वर्तनाला कसे आकार देतात. तर आधीच लक्षात घ्या, वृत्तीमध्ये ABC जे कॉम्पोनंट असतात, अफेक्टिव्ह कॉम्पोनंट, बिहेवियरल कॉम्पोनंट. हा बिहेवियरल कॉम्पोनंट आहे ना, हा वर्तन नसतो. ऍक्च्युअल वर्तन आणि वृत्तीमध्ये फरक असतो. मग वृत्ती आहे म्हणून वर्तन होईल याची गॅरंटी नाही. त्याच्यामध्ये बरेच टेक्निकल सिद्धांत आहेत, क्लासमध्ये शिकू आपण. पण वृत्ती वर्तनात येताना हे 3 घटक कसे मदत करतात. सो फॉर एक्झाम्पल ओके, म्हणजे माझा संकल्पनात्मक घटक की बाई मी विद्या बालनचा पिक्चर बघितला, मला खूप आवडला, विचार बनले, अरे विद्या बालन चांगली ऍक्ट्रेस आहे, मी तिचे पिक्चर बघितले पाहिजेत. विचार बनला, चांगले पिक्चर बनवते ती, चांगली ऍक्टिंग करते. भावना, तिचे पिक्चर बघून मला आनंद मिळतो, त्यामुळे माझ्या मनात वर्तन येणार की बाई मला अजून हिचे पिक्चर बघण्याची इच्छा आहे. आणि त्याच्यानंतर वर्तनात्मक घटक. वर्तनात्मक घटक म्हणजे काय की वर्तनामागची प्रेरणा. विद्या बालनचा एखादा पिक्चर आला तर मी तो बघायला जाणार. ओके, सो वृत्ती वर्तनामध्ये कशा वर्तनांना आकार देतात हे तुम्हाला उदाहरणात सांगायचंय की तुमच्या ती वृत्ती आली तर कसं तुम्ही एखादा निर्णय योग्य पद्धतीने घेऊन तसं वर्तन करू शकता. सो विचार कसे वर्तनावर प्रभाव टाकतात, भावना कशा वर्तनावर प्रभाव टाकतात आणि तुमची वर्तन करण्याची प्रेरणा कशी फायनली वर्तनाला मार्गदर्शित करते. ओके, हे आता मी दरवेळी सांगतो की दरवेळी उदाहरणं लिहिताना ओके प्रशासनामध्ये प्रशासकीय उदाहरणं द्यायची. मी क्लासमध्ये खूप उदाहरणं देईन, त्यामुळे हे विद्या बालनचं मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं पर्सनल उदाहरण. पण जेव्हाही शक्य होईल प्रशासकीय उदाहरणं द्यायची उत्तर लिहिताना, ती मी कशी ते सांगेन. पण इथे एक प्रशासकीय उदाहरण तुम्हाला सांगण्यासाठी ओके की जातीयवाद हा पण एक वृत्ती आहे की ह्या समाजाचे लोक असे, त्या समाजाचे लोक तसे. एकदा विचार बनले की ऑटोमॅटिकली त्या विचारांमुळे एखाद्या समाजाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन दूषित होतो. मग भावना जोडल्या जातात. हे विचारातून तुमच्या मनामध्ये तिरस्कार, घृणा, द्वेष पैदा होतो एखाद्या जातीबद्दल, धर्माबद्दल. आणि ही चीड ओके त्याच्यामध्ये मग ऑटोमॅटिकली ह्या लोकांना मी नोकरीवर ठेवणार नाही, ह्या लोकांना मी भेदभाव करणार, यांच्याशी व्यवहार करणार नाही, अशी प्रेरणा वर्तनाबद्दल जन्माला येते. आणि 3 घटक एकत्र येऊन समाजामध्ये वंशवाद, जातीयवाद ओके लिंगभेद हे सर्व वृत्ती बाहेर दिसून येतात, वर्तनाला आकार देतात. सो अशी सामाजिक प्रशासकीय शक्यतो उदाहरण द्यायची, चांगले मार्क मिळतात. आणि मी आपल्या क्लासमध्ये ढिगभर उदाहरणं देईन, तुम्हाला वाचल्या कळणार आहे इथं कुठलं उदाहरण लिहायचं, सरांनी कुठली उदाहरण दिलेली. नंतर हा कॉन्सेप्ट बघा की क्वेश्चन बघा, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ लॅक ऑफ सेल्फ अवेअरनेस अमंग टॉप लेवल ऍडमिनिस्ट्रेटर्स इन अन ऑर्गनायझेशन ऑन द ओव्हरऑल फंक्शनिंग ऑफ ऑर्गनायझेशन. एखाद्या संघटनेतील उच्चस्तरीय प्रशासकांमध्ये आत्मभान किंवा स्वजाणीवेच्या अभावाचा संघटनेच्या एकूण कामकाजावर काय परिणाम होतो. ओके, आता हा प्रश्न बघा, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ लॅक ऑफ सेल्फ अवेअरनेस अमंग टॉप लेवल ऍडमिनिस्ट्रेटर्स इन अन ऑर्गनायझेशन ऑन द ओव्हरऑल फंक्शनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. ओके, सो आपल्याला नीतिशास्त्रामध्ये एक टॉपिक आहे भावनिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक आहेत. ओके, सहवेदना, एम्पॅथी, सेल्फ अवेअरनेस आत्मभान, जागरूकता, स्वनियमन सेल्फ रेग्युलेशन, देन सोशल स्किल सामाजिक कौशल्ये, आणि इंट्रिन्सिक मोटिवेशन आंतरिक प्रेरणा. आता हे जे 5 घटक आहेत त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न काय विचारलाय एका घटकावर की वृत्तीमध्ये सेल्फ अवेअरनेस आत्मजागरूकता भावनिक बुद्धिमत्तेत जी आत्मजागरूकता जो घटक आहे तो प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये असणं का गरजेचं आहे. क्लासमध्ये सगळं डिटेलमध्ये डिस्कस केलेलं, प्रत्येक घटक त्याचा अर्थ काय तो असेल तर भावनिक बुद्धिमत्तेत कसा त्याचा प्रभाव होतो आणि त्याचं एक प्रशासकीय उदाहरण मी दिलेलं. सो आत्मजागरूकतेमध्ये मी उदाहरणच दिलेलं की एखादा की बाई मला तुम्हाला दिवाळीतला फटाकडा वाजला, म्हणजे क्लासमध्ये जोक करून सांगितलेलं, आणि तुम्ही खुर्चीवर उलटे पालटे होताय घरामध्ये आणि मला मिलिटरीमध्ये जॉईन व्हायचंय. घराबाहेर बॉम्ब फुटला ना बंकरच्या बाहेर, तिकडे बंकरमध्ये हार्ट अटॅकनी मरचाल,
सो बाय आर्मी तुमच्यासाठी नाहीये, तुमच्याकडे आत्मजागरूकता पाहिजे. मग ज्या माणसाकडे स्वतःबद्दलची जागरूकता नाही, आत्मजागरूकता म्हणजे स्वतःत कुठली क्षमता आहेत, कौशल्य आहेत, हेच एखाद्या माणसाला माहित नसेल, तो माणूस समाजामध्ये अधिकारी झाल्यावर कुठलेही चांगले दूरदर्शी निर्णय घेऊ शकणार नाही. स्वतःची क्षमता वगैरे माहीत नसतील तर बऱ्याच रिस्की डिसिजन तो घेऊ शकतो वगैरे. आणि हे निर्णय म्हणजे जसा माझा दार्शनिक एमपीएससी कोचिंग प्लॅटफॉर्म होता, मी इथिक्स, एसे, आन्सर रायटिंग, भारतीय समाज ह्या बॅचेस घेणार होतो. पण मग मला इथून युपीएससी गाईडने ऑफर दिली की आमच्या ह्याच्यात मर्ज व्हा, पार्टनर व्हा आणि आमचं सगळं टेक्निकल अकॅडमिक डिरेक्टर बना, सगळ्या ब्रांचेस हँडल करा. मी म्हणलं ठीक आहे येतो, आणि मी इथे ब्रांचला यांच्यात मर्ज केलं. आता मला तो कॉन्फिडन्स होता, आत्मजागरूकता, की बाई मी हे करू शकतो, इंटिग्रेटेड बॅचेस मी चालवतो, पुण्यामध्ये निम्मे मार्केट मी बंद पाडू शकतो. युपीएससी एमपीएससी मी तेवढे 10 वर्ष मी शिकवलेले, नवीन सिलेबसवर माझा कमांड आहे, तेवढी माझ्याबद्दल आत्मजागरूकता होती, माझ्या क्षमतांबद्दल मला कॉन्फिडन्स होता. मी म्हणलं ठीक आहे, आय एम रेडी टू जॉईन. आता हे असल्यावरच मी माझ्या खालची जी लोक आहेत, तुम्ही जे विद्यार्थी आहात, त्यांना नीट मार्गदर्शन करू शकतो. आणि हेच प्रशासनामध्ये पण आहे की प्रशासकीय अधिकारी ओके त्यांच्यामध्ये हा गुणधर्म असणं खूप गरजेचं आहे. सो आता पीवायक्यू अनालिसिस काय असतं, हा पेपर मी का डिस्कस करत आहे, तो या पेपरमधून तुम्हाला कोणती गोष्ट कळली की प्रश्न आलेला आहे आत्मजागरूकतेचं भावनिक बुद्धिमत्तेतील आणि प्रस्थानातील महत्व स्पष्ट करा. तुम्हाला आता मी 4 कॉम्पोनंट सांगितलेले. प्रश्न नेक्स्ट टाइम मध्ये हा प्रश्न रिपीट नाही होणार, पण वेगळा प्रश्न येईल की सद्भावनेचं ओके सहवेदनेचं म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये, एखाद्या संघटनेतील उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये सहवेदनेच्या अभावाचा काय परिणाम होईल, आंतरिक प्रेरणेच्या अभावाचा काय परिणाम होईल, सामाजिक कौशल्यांच्या अभावाचा काय परिणाम होईल, स्वनियमनाच्या अभावाचा काय परिणाम होईल. बेसिकली तुम्हाला हे 4 असे ऍडिशनल प्रश्न बनवू शकतात. किंवा इन जनरल भावनिक बुद्धिमत्तेच्या अभावाचाच काय परिणाम होईल असाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ओके सो बेसिकली आणि आमची जी वीकली टेस्ट होते ओके क्लासरूम मध्ये, त्याच्यामध्ये मी हाच प्रश्न स्टुडंटकडून लिहून घेतला की भावनिक बुद्धिमत्तेच्या अभावाचा परिणाम सांगा. आणि माझी जी इथिक्सची वन डेची बॅच असणार आहे, सॉरी नॉट वन डे, रेग्युलर आपली एक 75 तासांची 75 लेक्चरची जी बॅच असणार आहे, या बॅचमध्ये ओके हे बाकीचे 4 कॉम्पोनंट सांगितलेत ना, मी सर्व डिस्कस करून घेणार आणि त्याच्यावर आन्सर रायटिंग ही करून घेणार.